एकटं सोडून मी कंपनीच्या कामासाठी 8-10 दिवसासाठी मुंबईला चाललो ना आई, म्हणून मन भरून आलं. आणखी काय? खरं बोलत आहे का रे? होय. मला नाही वाटत तू कामासाठी जात आहे म्हणून नाराज आहे. काय झालं रे? बोला सांग ना रे. तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. बोला सांग ना रे मला. त्या देवाने सगळ्याचे सगळे दुःख आपल्या पदरी का घालावेत? असं का बोलतो रे तू? असं का बोलतो रे तू? तुला असं एकटं सोडून जाण्याचं तर दुःख आहे, पण डॉक्टरने सांगितलं की आपली माही कधीच आई होऊ शकणार नाही. हे पुन्हा रडू नको रे तू रडशील तर मी पटलं रे. काल आंबट तिखट खाल्लं होतं ना, मला थोडासा खोकला आला रे पोरा. तू माझी काळजी करू नको रे. तुझे बाबा आहे ना इथे, माझी काळजी घ्यायला ते घेतील ना माझी काळजी. हो 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 पोरा. ते गावी चाललाय. तुम्ही आम्हाला सोडून पुढे जाऊ नका. नाही सोडून नका जाऊ तुम्ही. शांत आता आपल्या बाबाची आस धरून काय फायदा? आपल्यापासून खूप लांब गेले, खूप लांब गेले. शांत आहे, शांत. काय म्हणतो? तुला जर बरं नाही वाटलं दवाखान्यात जाशील. मी तुझ्यासाठी पैसे ठेवतो तुझ्या उशाला. पैसे ठेवतो. बरं नाही वाटलं की दवाखान्यात जाशील. आई उशाला पैशात बरं का आई? दवाखान्यात जाशील तू, बरं नाही वाटलं तर. त्या उशाला पैशात आहे. तू येशील ना रे लवकर. माझी नको करू रे. तू येशील ना रे मग लवकर. केव्हा डॉक्टर म्हणलास तू? अरे त्या साहेबाकडे कंपाऊंडर करता भले दिवस गेले. चला म्हणतो कसा संजय डोळे तपासून चष्मा घेऊन टाक. चष्म्याची खूप गरज आहे. इथं भोकळा झालं का हराम खोरा? भोका झालं का? चला 3 शिकला डॉक्टर मला शहापण शिकवतो हराम खोर. आज पुन्हा दारू पिऊन आला. डोळे तपासून चष्मा घेतो माझ्याकडून बळजबरीने पैसे नेलात आणि त्या पैशाचे तुम्ही दारू पिऊन आला. बाबाच्या कमाई दारू पिली का मी? तुझ्या बाबाच्या कमाईच्या पैशाची दारू पिली का मी? अरे डोळे तपासून घ्यायला मी का भोकळा झालं का? का बोलताय सर? आधीच तुमची नजर कमजोर झाली आणि त्याकडे पण दुर्लक्ष करतात. आपल्याला पैशाची अरे मी जर साला भोकळा झालो काय तुझी मजाच मजा ना दुसऱ्यासोबत चालू करायला. काय बोलता तुम्ही? भानावर भानावर आहे पण स्वामी तू माझं भानावर नाही.
बोला आतापर्यंत हा खूप बोला साडे टोमणे मारायचे नाही काय ते स्पष्ट बोल आणि मोकळा हो समजा ऐकत आहे मी खूप बोल की तू का बोलत नाहीस स्पष्टच बोलतो काय स्पष्टच बोलतो मी आता बोल ना काय तुझा आणि या कार्टूनच्या लपडा हे राजे हा गाला सोड बोलतो ना बे बोलतो ना तुम्हाला धमकी देऊ नका तुम्हाला धमकी देऊ नका धमकी देऊ तुम्हाला तुझा आणि या कार्टूनच्या लपडा हे राजा बरोबर आजपर्यंत काही बोलत नाही म्हणत त्यामुळे तू खूप स्वतःच्या लहान भावावर देवी समोर पत्ते असल्या प्रकारचा घाणेरडा आरोप करता तुला लाज वाटतं हराम खोरा लाज वाटत नाही अरे मुला समान धीराच्या आणि आई समान बहिणीच्या पवित्र नात्याला कलंक लाव पाहतोस हराम खोर पाहतोस अरे आजपर्यंत तुझी वडील भाऊ समजून हाय गाय करत आलो प्रत्येक दुर्गुणांकडे आम्ही दुर्लक्ष करत आलो की एक तरी दिवस सुधारशील 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 कसला काय निघालाच राक्षस तो राक्षस तुझ्यात कधीच सुधार होऊ शकत मला मारू नको राजू अरे मी माझ्या लक्ष्मी समान बायकावर आणि लक्ष्मणासारख्या भावावर घालणारे आरोप लावले मी माणूस नाही राजू माणूस नाही तर माणूस जातीला काळीमा फासणारा एक राक्षस आहे मी राजू मला माफ कर राजू पण यानंतर मी असं कधीच वाईट वाटलं नाही कधीच मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही राजू हे राजू मला माफ कर अरे मला केलेल्या प्राचित माझ्या केलेल्या गलतीची एक तरी एवढी मोठी सजा मला देऊ नका राजू मला प्राचित करण्याची एक तरी संधी दे राजू मला एक तरी संधी दे अरे संपूर्ण घराची जबाबदारी मी सांभाळेन राजू मी राजू पण मला मारू नको रे मला माफ कर राजू खूप चुकलो मी राजू खूप चुकलो मला माफ कर हे कबीर सागर राजूला मला माफ करायला हे कारण सागर अरे मी असं कधीच वाईट लागलं नाही या पलीकडे आई तू सुद्धा सागर राजूला मी वाईट लागलं नाही मला मारू नको मला माफ कर मला हे आई सागर ए पोरा संजूला मारू नको रे नको मारू त्याला त्याची चूक कळली ना आता त्याला माफ कर रे नको मारू त्याला तू नको मारू दादा मला माफ कर आज माझ्यावर अशी वेळ आली असा प्रसंग ओढवला की वडील भावावर हात उगारण्याची माझ्यावर वेळ आली माफ कर दादा मी सुद्धा तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे मला माफ कर मी तुझा हात आठ 10 दिवसासाठी आपल्या साहेबाच्या कंपनीच्या कामासाठी मुंबईला चाललो लक्ष देशील घराकडे आईकडे आपली आईची तब्येत बरी राहत नाही बरं का लक्ष देशील काळजी घेशील स्वतःची बहिणीकडे देखील लक्ष दे बघ दादा आता ती 2 जीवाची झाली आहे बरं का
लक्ष ठेव, बहिणीकडे लक्ष ठेव. ती आता 2 जीवाची झाली आहे. फलाना झालाय, विस्तारा झालाय, आमचा म्हणजे नक्कीच तुझ्या पोटात वर तुझ्या आपल्या बाळाला हा माझा सुद्धा तुझ्यासारख्या बघ घरी बायको मी विश्वास ठेवू. मी विश्वास ठेवू. सॉरी नक्की स्त्री आहे. सॉरी मी विश्वास ठेवू. हा तुझा बघ, हा दुसऱ्याने बघतली बायको आणि हा तुझा बाळ. या घरात एक मिनिट राहता कामा नये. निघ इथून, इथून निघ इथून. मसनात जा पण एक मिनिट राहता कामा नये. तू अशी जाणार नाहीस. तू अशी जाणार नाहीस. तुझे कपडे लत्ते ठॉप केल्याशिवाय तू इथून जाणार. त्या सालीचे साली हा पोरी खूप लागलं का मा तुला? पोरी लागलं का मा? लागलं का? आई मी घर सोडून जाते. नाही तू मला सोडून नको. आता या घरात राहून काय उपयोग नाही. मला सोडून नको जाऊ बाबाला. आणि या माणसाला कुणाच्याही जीवाची पर्वा नाही. माणूस नुसतं राक्षस झालाय, राक्षस. लागलं का मा? नको आई मला आशीर्वाद द्या. तू आम्हाला सोडून नको जाऊ मा. हे पोरी ये पोरी ये बाबा माझ्या नको हे पोरी नको जाऊ तू इकडे उचल लवकर. उचल साडी खराब करून. अरे उचल लवकर. आज उचल. एक माझ्यासोबत 1 मिनिट दिसता कामा नये. तर निघ इथून. निघ. साडी ती काढी. अरे निघ इथून. पैसे मला दे पैसे. माझे पैसे मला दवाखान्याच्या राजूने दिले ना. मला पैसे दे ना. दवाखान्यात द्यायला मला पैसे. राजूने दिले मला माझ्या पोरा पैशाची खरी गरज मला तू सुद्धा माझ्या घरातून निघ. तू सुद्धा माझ्या घरातून निघ. माझ्या नजरेसमोर एक सुद्धा थांबत आहे. चल निघ. तर मी तुझा खेळू अशी नाही. केल्याशिवाय तू इथून जाणार नसते. तू इथून जाणार लवकर माझ्या घरात 1 मिनिट सुद्धा इथं थांबत खेळ तुझा मी जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. जीव घेतल्याशिवाय राहणार खेळ तुझा मी. थांब तू इथं थांब. खेळ नाही तुझा जीव घेणार.